नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अहिल्यानगरच्या राहुरीत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक अक्षय कर्डिलेंना देत असून एकही काम प्रलंबित राहणार नाही, मुख्यमंत्र्यांचं ठाम आश्वासन. फडणवीसांनी मानले प्राजक्त तनपुरेंचे आभार. एका मिनिटात तनपुरेंनी माझं म्हणणं मान्य केलं. कर्डिले शरीरानेच नव्हे मनानेही पैलवान, फडणवीसांचं वक्तव्य. अहिल्यानगरच्या राहुरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भर सभेत बॅनर दाखवले. देवाभाऊ न्याय द्या अशा आशयाचे बॅनर झळकले. तुमचे प्रश्न समजून घेऊन मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. नाशिकच्या सिन्नरमध्ये भोंदूबाबा अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल. 32 बनावट खाती असून बनावट खात्यातून 57,90,000ची फसवणूक केल्याचा खरातवर आरोप. खरातसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळण्याची शक्यता. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. बोगस कागदपत्रांच्या आधारे जमीन हडपल्याचा आरोप. मीरा भाईंदरमध्ये भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल. लग्नाचं आमिष दाखवून फसवणुकीचा आरोप. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास विलंब केल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित. बारामतीच्या नक्षत्र गार्डन येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी साधला संवाद. सुनेत्रा पवारांनी नागरिकांशी संवाद साधत समस्या घेतल्या जाणून. नागरिकांनीही सुनेत्रा पवारांसमोर मांडल्या समस्या. परभणीत महापालिकेच्या वतीनं नागरिकांना 8 दिवस पाणी मिळत नाही. एप्रिल-मे महिन्यात पाण्याचा तुटवडा. पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त. पुण्याच्या वाके बुद्रुकच्या भैरवनाथ पतसंस्थेत 6,53,92,000 रुपयांचा आर्थिक घोटाळा. तब्बल 36 जणांविरोधात गुन्हा दाखल. ठेवीदारांचा विश्वासघात करत मोठ्या प्रमाणात अपहार. रायगडच्या खालापूरमध्ये पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रात्री गस्तीदरम्यान कारमधून 35 शिसे प्लेट जप्त. पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.